तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल सायन्स इन मराठी विथ गणेश सर. या चॅनलचा मोटिवेशन आपला असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना सायन्स हा विषय सगळ्या मराठीमध्ये समजून घेण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत. विद्यार्थी क्लासमध्ये तर आहेतच, परंतु काही विद्यार्थी ज्यांना घरी बसून आहेत त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ आहे. ज्यांना की क्लास लावू शकत नाहीत किंवा असे काही असतील तर त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ 10वीचे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा. माझा एकच मोटिवेशन आहे की सायन्स हा जो विषय आहे त्याला मराठीमध्ये पूर्णतः समजून देणे हे मी करणार आहे. तर आपण आज बायोलॉजीचा पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत. बायोलॉजीचा पहिल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. मराठीमध्ये त्याचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. तर अनुवंशिकता आणि उत्क्रांती या चॅप्टरमध्ये सुरू करत असताना तुम्हाला काय काय बेसिक लागणार आहे. नवीला तुम्हाला डीएनए होता. डीएनए मध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत ते तुम्हाला थोडंसं काय करावं लागेल, उजळणी करावं लागेल. काय तुमच्या डीएनए मध्ये काय काय होतं. डीएनए कुठं असतो, बॉडीच्या कुठं असतो, सेल आहे. सेल मध्ये काय असते, मधामध्ये कोणकोणते ऑर्गॅनिल्स असतात, सायटोप्लाझम, केंद्रक असतो एक न्यूक्लियस, सायटोप्लाझम आहे बाजूला, बरोबर आहे. अजून केंद्रकामध्ये असतो डीएनए. कुठं असतो डीएनए. डीएनए इज अ डबल हेलिक्स मॉडेल. माहिती आहे आपल्याला डीएनए कसा आहे, दोन धाग्यापासून बनलेला आहे, बरोबर आहे. जर समजा तुम्ही अशी एखादी सीडी घेतली, सीडी असते ना आपली, जर डीएनए समजा आता डीएनए कसा असतो, असा वेटोळ्यासारखा असतो, बरोबर आहे. जर त्याला आपण सरळ केलं तर तो डीएनए तुम्हाला असा एखाद्या सीडी सारखा आकाराचा दिसेल, बरोबर आहे. डीएनए मध्ये कोणकोणते न्यूक्लिओटाइड असतात, डीएनए मध्ये कोणकोणते न्यूक्लिओटाइड असतात माहिती आहे. न्यूक्लिओटाइड सांगा कोणकोणते असतात. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. हे पाठ करून टाकायचं म्हणा माझ्या मागे. ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, हे चार पेअर असतात, बरोबर आहे. हे चार काय असतात, पेअर असतात. जशाची आता समजा ॲडेनाइन कोणासोबत पेअर होईल हे सुद्धा माहिती असते, बरोबर आहे. हे नवीचं तुम्हाला फक्त जे रिकॉग्नाइज करतोय आपण. ॲडेनाइन कुणासोबत जुळत असतो, ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन विथ डबल बॉन्ड, माहिती आहे आपल्याला. आणि जे जी आहे म्हणजे ग्वानिन आहे कुणासोबत जुळतो, सायटोसिन सोबत. मग आता सायटोसिन सी जी आणि टी ए बरोबर. ॲडेनाइन नेहमी टी सोबत जुळतो, ग्वानिन हा नेहमी सायटोसिन सोबत जुळतो, बरोबर आहे. आता हे झालं डीएनए मध्ये. त्याबरोबर तुम्हाला आरएनए सुद्धा होते. आरएनए चे तीन भाग कोणकोणते होते, एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए, बरोबर आहे. आता या धड्यामध्ये तुम्हाला एकतर हेरिडिटी म्हणजे काय आहे, अनुवांशिकता म्हणजे काय आहे. अनुवांशिकता माहिती आहे आपल्याला, आपले आई वडील जे आहोत त्या आई वडिलांसारखे आपण 50% काहीतरी पर्सेंटेज आपण असतो, बरोबर आहे. तर हे गुणधर्म नेमकं कशामुळे होत असतात, तर प्रत्येकामध्ये तुम्हाला माहिती आहे. एखादं तुम्ही सीआयडी वगैरे बघत असाल तर सीआयडी मध्ये ते केस सापडला किंवा काही सापडलं तर त्याच्यावरून त्या माणसाचा डीएनए वरून तुम्हाला शोध लावते. म्हणजे इच अँड एव्हरी पर्सन ऑफ दी अर्थ ऑन दी अर्थ, प्रत्येक माणसाचा जो डीएनए आहे तो कसा असतो, वेगवेगळा असतो. कोणाचाही डीएनए सारखा नसतो. मग ते डीएनए वेगळा होण्याचं कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये या न्यूक्लिओटाइडची असणारी पेअर, बरोबर आहे. आता कुणाला समजा एजीसीटी असेल तर कोणाला एसीटीसी असं काही असू शकतं, म्हणजे पेअर ही मागे पुढे असते. आता तुम्हाला ते ट्रान्सलोकेशन समजून सांगताना कळून जाईल. तर याच्यामध्ये बेसिक काय आहे, काय म्हणतात त्याला, न्यूक्लिओटाइड आहे. ओके. आता न्यूक्लिओटाइडच्या नंतर जर समजा तुम्हाला एमआरएनए, टीआरएनए जे आहे, तर आरएनए मध्ये कोणते न्यूक्लिओटाइड असतात माहितीये का, आरएनए मध्ये कोणते न्यूक्लिओटाइड असतात, सेम असतात, फक्त याच्यामधला एक बदल असतो. कोणता, युरासिल. कुणाऐवजी असतो तो, थायमिन ऐवजी युरासिल असतो. ए जी सी आणि यू असणार, मग त्याच्यामध्ये कोणासोबत असणार, यू. आता ज्या ठिकाणी समजा जर थायमिन इथं जुटणार आहे तर इथं कोण जुटणार आहे, आता ए यू जुटणार आहे. कोणाला, ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ युरासिल इन आरएनए. ओके, हे माहिती पाहिजे, हे नवीचं बेसिक आहे, बरोबर आहे. तर या चॅप्टरला सुरू करत असताना आपल्याला पहिल्यांदा आहे तुम्हाला हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. नेमके कुणामुळे शोध लागला तुम्हाला हे माहिती आहे. मेंडेलिव्ह होता नवीला. मेंडेलिव्हनं काय केलं होतं, पी प्लांटचे उदाहरण घेतलं होतं. पी प्लांटच्या उदाहरणामधून त्यांना काय सांगितलं की येणारे गुणधर्म जे आहेत, कसे डॉर्फ प्लांट म्हणते, टॉल प्लांट म्हणते, कोणावरून कशी प्लांट म्हणते, हे त्यानं हा जो कोण आहे मेंडेलिव्ह जो आहे, बरोबर का, मेंडेलिव्ह ना, हा मेंडेलिव्ह जो आहे तो आपला तो एक आहे मेंडेलिव्ह, तो आहे मेंडेलिव्ह. याचं नाव काय, जॉर्ज मेंडल नाव आहे, ग्रेगॉर जॉर्ज मेंडल हा मेंडेल आहे. तो त्या
त्या चॅप्टर मधला जो आपला पिरियडिक टेबलचा चॅप्टर आहे त्याच्यामधला तो मेंडेलिव्ह आहे. हा मेंडेलिव्ह नाही, हा जॉर्ज मेंडल आहे. ओके, तर मेंडल हा काय आहे, आपल्या मॉडर्न जेनेटिक्सचा फादर म्हणलं जातं, त्यांना उद्गाता म्हणलं जातं. मॉडर्न जेनेटिक्स याच्यापासून सुरुवात झाली, कारण जेनेटिक्स मधला गुणधर्म कसे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात ते यांना सांगलेलं आहे. पुन्हा जॉर्ज मेंडल, लक्षात ठेवायचं, जॉर्ज मेंडलनं सांगलेलं आहे. आणि म्हणून मेंडलला काय म्हटलं आपण, पायोनियर म्हणतो. पायोनियर म्हणजे काय, फादर, किंवा त्यानं सुरुवात केलेली आहे, त्यांना सुरुवातीचा करणारा, उद्गाता म्हणले जातं मराठीमध्ये त्याला. तर या चॅप्टर मध्ये तुम्हाला डीएनए आणि हे जर आरएनए माहित असतील तर कुणा कुणा मांडलेलं आहे. त्याच्यात जॅकॉब एक नावाचं सायंटिस्ट आहे, वेगवेगळ्या सायंटिस्टने त्यांची थेरी मांडली. पहिल्यांदा ग्रास हॉपर मध्ये काय केलं, डीएनए त्यांना सापडला, डीएनए. ओके, नंतर डीएनए शोध लावला ना. आजच्या जगताला डीएनए मध्ये खूप सारा आपण विकास केलेला आहे. डीएनए म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जेनेटिक्स मध्ये खूप सारा विकास केला आहे. आणि जेनेटिक इंजिनिअरिंग नावाचं एक स्वतंत्र ब्रांच सुद्धा आलेली आहे, कारण एवढं सगळं त्याच्यामध्ये आपण पुढे गेलो आहोत. तर पहिल्याच्या याच्यामध्ये तुम्हाला आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या या तीन ज्या संकल्पना आहेत, त्या तीन संकल्पना काय आहेत त्या पुन्हा सुरुवातीपासून लक्षात घेऊया. तर मी एक सांगितलं की डीएनए मध्ये काय असतो रे, जीन्स असतात. काय असतात, जीन्स. याला मराठीमध्ये म्हणतात जनुके. काय म्हणायचं, जनुके. हे जे जीन्स असतात, या जीन्स मध्ये किंवा डीएनए जो आहे त्या डीएनए मध्ये असतात जेनेटिक कोड असतात. काय असतात, जेनेटिक कोड. म्हणजे असा आता सांगितलं नाही, कोड असतात तर त्याला म्हणतात जेनेटिक कोड आहे. समजा ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, कोण कोणासोबत जुटेल हे काय त्याचं फिक्स असते, बरोबर आहे. परंतु याचे जेनेटिक कोड आहे याचा अर्थ काय, त्याला प्रोटीन बनवण्याची माहिती असते. त्याला काय असते, प्रोटीन सिंथेसिस माहिती आहे तुम्हाला. मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला 10वीला प्रोटीन सिंथेसिस डिटेल मध्ये बघायचे म्हणलं होतं का नाही शिकवताना. तर प्रोटीन सिंथेसिस जे आहे याचा अर्थ काय आहे, प्रोटीन बनवण्याची माहिती. प्रोटीन सिंथेसिसची माहिती काय आहे, व्हॉट, जीन्सच्या वर डी. थँक्यू. तर हा जो आहे आपला जेनेटिक कोड जो असतो, जेनेटिक कोड मध्ये काय आहे, प्रोटीन बनवण्याची माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे जेनेटिक कोड कुठे आहे, आपल्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये आहे, बरोबर आहे. न्यूक्लियस मध्ये डीएनए जो कोड आहे त्या कोडला जेनेटिक कोड म्हणायचं. काय म्हणायचं, जेनेटिक कोड. सगळ्यांना समजायले, ओके. जेनेटिक कोड जो आहे त्या जेनेटिक कोडला काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करायचे. प्रोटीन काय करायचे, सिंथेसिस करायचे. प्रोटीन सिंथेसिसची माहिती आहे त्याच्याकडे, बरोबर आहे. तर प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आता हा जो डीएनए आहे हा इथून जाऊ शकत नाही, केंद्रकाच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा काही नाही जाऊ शकत. मग याला सिंथेसिस करण्यासाठी याला कोणाची मदत लागत असते, विथ द हेल्प ऑफ आरएनए. कोणाची मदत करणार, कोण मदत करते याला, आरएनए मदत करते. आरएनए मदत करत असते. आणि या आरएनएच्या मदतीनं आपण काय करत असतो, प्रोटीन सिंथेसिस करत असतो. तर प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू द आरएनए. प्रोटीन हे सिंथेसाइज कुणा मार्फत व्हायले, डीएनए मार्फत, डीएनए कडून व्हायले, डीएनएच्या कडून व्हायले, कारण डीएनएच्या जेनेटिक कोड कडून व्हायले. परंतु कुणाच्या मदतीनं, आरएनएच्या मदतीनं. मग या दोघांच्या मदतीनं काय होत असतं, प्रोटीन सिंथेसिस होत असतं. आता या प्रोटीन सिंथेसिस मध्ये तीन प्रोसेस आहेत. तीन प्रोसेस कोणत्या आता सांगितलं की पहिली प्रोसेस आहे तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणायचं त्याला, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, नंतर आहे ट्रान्सलेशन, याला म्हणतात प्रतिलेखन, भाषांतरण आणि 3 नंबर आहे ट्रान्सलोकेशन, स्थानांतरण. ओके, या तिन्ही प्रोसेस काय आहेत पहिल्यांदा समजून घेऊया. ओके, समजते का काय काय. पहिल्यांदा हे सांगायचं, आता मागच्या वर्षी मी काय झालं, सगळं शिकवलं, अख्खी प्रोसेस शिकवली आणि एक जण शेवटी एक प्रश्न विचारते की सर डीएनए कुठं असतं. असं होऊ नये. सगळी रामाची कथा सांगली, सर रामाची सीता कोण होती, आज असा प्रश्न जर पडत असेल ते अवघड आहे. कुठे असते डीएनए विष्णुकांत, पेशीमध्ये कुठं असते, न्यूक्लियस मध्ये. व्हेरी गुड. तर आपल्या शरीरामध्ये, सगळ्यांच्या शरीरामध्ये पेशी आहेत का नाही, पेशी आहेत का नाही, तो युनिसेल्युलर आहेस का मल्टीसेल्युलर आहेस, सांग की, तू युनिसेल्युलर आहेस का मल्टीसेल्युलर आहेस, एक पेशी आहेस का अनेक पेशी आहेस.
जरा सांग, एक पेशी आहेस का अनेक पेशी आहेत? लवकर सांग. लवकर सांग, एक पेशी आहेस का अनेक पेशी आहेस? हा, अनेक पेशी आहेस. हा, अनेक पेशी आहेस. एक पेशी म्हणलं तर आम्ही बसार का एका पेशीने उड्या मारतो. तर अनेक पेशी आहोत आपण, कळते का नाही? आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या पेशी आहेत म्हणून आपल्याला अनेक पेशी प्राणी म्हणतात. आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहोत. हा, तर याच्यामध्ये पहिली प्रोसेस आहे तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये नेमकं काय होते तुम्हाला समजून सांगतो. नोट्स तुम्हाला नंतर तुम्हाला लिहून नोट्स दिल्या जातील. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे जसं आपली जी आहे सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या मधामध्ये जीन्स आहेत. बरोबर आहे, जीन्स म्हणजे तुमचा डीएनए आहे. डीएनए वर असे कोडॉन ठरलेले आहेत, AGCT वगैरे. ओके, या डीएनएच्या कोडॉन जे आहे त्या कोडॉनवर काय आहे, प्रोटीन सिंथेसिसची माहिती आहे. त्या डीएनए ची कॉपी करून काय बनतो, एकदा तुम्हाला सुरुवातीला इथे mRNA तयार होतो. काय तयार होतो? mRNA. आणि mRNA हा सिंगल स्टँडर्ड असतो, म्हणजे एकाच धाग्यापासून बनलेला असतो. कसा असतो? एका धाग्याचा. जसं समजा याच्यावर तुमचे कोडॉन असतील तसे याच्यावर काय होणार आहे, त्याच्या कॉपीनुसार बनणार आहेत. म्हणजे याचे कोड कॉपी करायचे. काय करणार आहे? कोड कॉपी करायचे. जेनेटिक सिंथेसिस करा, आपल्या सॉरी प्रोटीन सिंथेसिस करायचे. तर प्रोटीन सिंथेसिस करण्याची माहिती त्याच्याकडे आहे. तो काय करणार आहे, त्याच्याकडून माहिती घेणार आहे. कळाले? त्याचं नाव काय आहे? mRNA. काय आहे? mRNA. कळाले का? ओके, mRNA इज प्रोड्यूस्ड फॉर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. डीएनए वर असणाऱ्या न्यूक्लियोटाइड जे आहेत, आता न्यूक्लियोटाइड सांगितले हे, याच्या न्यूक्लियोटाइड नुसार डीएनए वर असणारी कॉपी हे करून काय करणार आहे, mRNA इथं तयार होणार आहे. कळालं? mRNA तयार झाल्याच्या नंतर आता नेमकं ही कशी होत असते, प्रोसेस कशी होते, जर याला डिटेलमध्ये हे न्यूक्लियसच्या मदतीने सांगायला. हा, समजा याचा अर्थ काय, तुमची अशी एक तुमचा डीएनए आहे. डीएनए काय करा, तुमचा असा फोल्डिंग आहे, गुंडाळलेला डीएनए आहे, त्याला काय करा, उघडा. ओके, अनफोल्ड जर केलं तर ते तुम्हाला असं दिसेल, तुम्हाला इथे सांगितलं. ओके, असं दिसल्याच्या नंतर त्याच्यावर काय असे तुमचे कोडॉन ठरलेले आहेत, AGCT, पुन्हा CCGT, काही असू शकतो असा. ओके, AGCT. याला जे पेअर आहे ते पेअर असणार आहे. ए ला पेअर कोण आहे? T पेअर आहे. G ला C, C ला G, T ला A. व्हेरी गुड. C ला G, G, C, T ला A. हा, T, G, P. काय ABCD म्हणाला काय? C ला G, T ला A. अशी कोडॉन ठरलेले आहे तिथं. काही आता हे कळालं. ओके, आता याच्यापासून मला काय करायचं आहे, तुमचा mRNA तयार व्हायला. बरोबर आहे. mRNA मध्ये कोणकोणते पेअर असणार आहे सांगा बरं. आता बघा, या धाग्यापासूनच काय केलं होतं, याला काय केलं जातं, उघडलं जातं. समजा हा असा एक पोर्शन घ्या, हे जे पेअर आहेत का नाही, असे उघडले जातात, म्हणजे वर चालले. आपल्याला एक धागा तयार करायचा. बरोबर आहे, असे हा असा जाणार आहे. कळाले का? आता गेल्याच्या नंतर त्याच्या जे कोडॉन आहे त्याचे ज्या न्यूक्लियसच्या मधामध्ये त्याला काय म्हणलं जातं, हा जो सर्कल आहे एवढा, त्याला म्हणतात RNA पॉलिमेरेज. काय म्हणायचं? RNA पॉलिमरेज. ओके, पॉलिमरेज, RNA पॉलिमरेज असते. त्याच्या मधामध्ये ही भानगडी व्हायला. कुठं व्हायला? आता कुठं व्हायला भानगडी? अरे म्हणजे इथं जे आपलं डीएनए का नाही, या डीएनएच्या मधातलं सांगायलो. आता तो तुमचा RNA पॉलिमरेज आहे. RNAच्या पॉलिमरेज मध्ये ते काय व्हायले, जो डीएनए ची डबल स्टँडर्ड आहे ते काय होणार आहे, उघडणार आहे. हा, उघडल्याच्या नंतर द टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए सेपरेट फ्रॉम द इच अदर. जे दोन स्ट्रँड आहेत ते काय होणार आहेत, एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. ओके, सेपरेट झाल्याच्या नंतर आता या वरचा जो स्ट्रँड आहे, हा वर असा उघडा झाला ना, त्याला म्हणायचं कोडिंग स्ट्रँड. काय म्हणायचं त्याला? कोडिंग स्ट्रँड. कारण तो डीएनए वरचे कोडिंग आहेत ना, कोडिंग AGCT वगैरे, म्हणून त्याला काय म्हणतात, कोडिंग स्ट्रँड म्हणतात. आणि खालचा जो असा उघडलेला स्ट्रँड आहे त्याला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणायचं? टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणायचं त्याला? टेम्पलेट स्ट्रँड. आता तुमच्या पुस्तकामध्ये एवढे नाही, सरळ सरळ सांगितलेलं आहे की कोण कुठं आला, mRNA कॉपी झाला, याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात, असं सरळ सांगेल. पण नेमकं तिथं भानगड काय व्हायला आपण हे बघायला. कळाले? तर पहिल्यांदा मग आहे कोडिंग स्ट्रँड, वरच्याला म्हणायचं, खालच्याला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड. आता या दोघांमध्ये काय होतं, तर जे न्यूक्लियोटाइड्स इन mRNA आर ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द डीएनए स्ट्रँड युज्ड फॉर द सिंथेसिस. आता
याच्यावर जे आहे समजा हे उघड झाले तर बघा इथून सी पासून गृहीत धरा या टी पर्यंत काय आहे लिहून घेऊया वाटलं तर सी टी सी सी जी टी. ओके, आता याच्या कॉपी करण्यासाठी म्हणजे याला कॉपी करण्यासाठी mRNA वर तशा त्याच्या कॉम्प्लिमेंटरी पेअर होतात. आता सी ला कोण पेअर होते, सी ला पेअर कोण होणार आहे गॉनिन. आता थायमिनला पेअर कोण होणार आहे इथं आपण आता आरएनए करायलो बरोबर आहे. तर mRNA मध्ये थायमिनच्या ऐवजी कोण असते रे युरासिल असते. युरेनिस म्हणायला असं काहीतरी युरासिल म्हणणार हा. थायमिनच्या ऐवजी काय असते युरासिल असते. ओके, मग थायमिनच्या ऐवजी फक्त युरासिल आहे. बाकी सायटोसिनला गॉनिन, सायटोसिनला गॉनिन, गॉनिनला सायटोसिन, थायमिनच्या ऐवजी युरासिल. मग हा असा फक्त काय करणार आहे याच्या म्हणजे जसं कोडिंग स्ट्रँड आहे कोडिंग स्ट्रँड नुसार जो टेम्पलेट स्ट्रँड आहे ते कसा करणार आहे म्हणजे त्याच्या कॉपी बनणार आहे. ओके, म्हणजे त्याला जुळणारा बनणार आहे. ओके, आणि बनल्याच्या नंतर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी म्हणायचे त्याला काय म्हणतात कॉम्प्लिमेंटरी. आणि या कॉम्प्लिमेंटरी प्रोसेसला याच्यापासून mRNA तयार होणाऱ्या प्रोसेसला म्हणायचं प्रतिलेखन. काय म्हणायचं प्रतिलेखन. मराठीतून आता समजायला प्रतिलेखन. प्रति म्हणजे काय सारखं. ओके, लेखन म्हणजे काय लिहिणं समजा सारखं लिहिणं. तर इथं काय व्हायले याला जे जुळणार आहे ते काय करायला आपण mRNA वर तयार करायला कळाले का. आणि याच प्रोसेसला म्हणायचं प्रतिलेखन. समजलं हा. आता हे सगळ्या तिन्ही एकदा सांगतो तुम्हाला नंतर लिहून देताना एका एकानं लिहून देतो. प्रतिलेखन समजले का सर्वांना. काय आहे आपल्या डीएनए मध्ये प्रोटीन सिंथेसिसची माहिती आहे. कुणाच्या कशी आहे जेनेटिक कोडच्या द्वारे आहे म्हणजे जेनेटिक कोड आहे तिथं. ओके, त्या जेनेटिक कोडवर प्रोटीन सिंथेसिसची माहिती आहे ती कॉपी करून आपल्याला काय करणार आहे mRNA तयार व्हायला. मग mRNA कसा तयार व्हायला जसं त्याच्यावर पेअरिंग आहे त्यानुसार त्या mRNA वर पेअरिंग तयार होणार आहे. म्हणजे तो माहिती घ्यायला तिथून कोडॉन तयार करायला आपल्या स्वतःवर कोडॉन तयार करायला नाही. आणि तो सिंगल याच्यावर असणार आहे. तो कसा असणार आहे म्हणजे याच्यावर जुटणारा कोडॉन असा असणार आहे. फक्त याला जे काय म्हणतात त्याला प्रतिलेखन आहे त्याचं म्हणजे ते काय म्हणतात त्याला कॉम्प्लिमेंटरी कोडॉन तयार करणार आहे. कसे तयार करणार आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याला जुळणारे कोडॉन तयार करणार आहे. फक्त एकच त्याच्यामध्ये काय आहे जर समजा आपला तिथं थायमिन असेल तर तिथं त्या ठिकाणी काय असेल युरासिल असेल. कळाले. ओके, प्रोटीन सिंथेसिस समजलं. अरे काय मोबाईल पण लॉक व्हायला तीनदा. चलो आता नंतर बघा आणि ट्रान्सक्रिप्शन जे आता समजा mRNA जो तयार झालाय तो येतो नंतर बाहेर येतो सायटोप्लाझम मध्ये. कुठे येतो सायटोप्लाझम. आता ह्या सायटोप्लाझम मध्ये जो mRNA आला त्या mRNA वर आपल्याला माहिती अशी हे आहे म्हणजे याच्यासारखे कॉपी केलेले आहेत कॉम्प्लिमेंटरी स्टँड आहेत बरोबर आहे. mRNA फॉर्म्ड इन अ न्यूक्लियस कम्स इन अ सायटोप्लाझम. तो कुठे येणार आहे सायटोप्लाझम मध्ये. तो mRNA जो तयार झालेला आहे तो कुठे येणार आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य कुठे येणार आहे हा पेशी द्रव्यामध्ये. तर पहिल्यांदा आपण बघितलं ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय बघितलं ट्रान्सक्रिप्शन मध्ये सांगितलं की जी आपल्या जीन्स मध्ये डीएनए वर जी हे आहे जेनेटिक कोडॉनची माहिती आहे ती कोण करायला mRNA वर कॉपी करायला. जसं की ज्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी कोडॉन आहे जीन्सवर डीएनए वर जसे कॉम्प्लिमेंटरी कोडॉन आहे त्याच्याकडून ते कॉपी करणार आहे आणि mRNA तयार व्हायला बरोबर आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन म्हणतो म्हणजे म्हणायचं प्रतिलेखन. कॉम्प्लिमेंटरी कोडॉन कॉपी करायचे डीएनए वरचे कोडॉन कॉपी करायला याच्यावर आरएनए वर तर त्याला म्हणायचं प्रतिलेखन. आता प्रतिलेखन झाल्याच्या नंतर आपला हा जो mRNA तयार झालेला आहे याच्या बाहेर असतो तुम्हाला एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते. काय असते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एक दोन प्रकार आहेत बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. मागच्या वर्षी सेल रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम व्हेरी गुड आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असे काय असतात रायबोझोम असतात. काय असतात रायबोझोम बरोबर आहे. म्हणजे आता इथं समजा हा रायबोझोम आहे रायबोझोम. या रायबोझोमवर काय असते आता इथं तो जो आपण स्ट्रँड झाला mRNAचा स्ट्रँड जो तयार झाला तो इथे येणार आहे. कळाले का. आता ते तुमचे समजा असे 3 कोडॉन असतील. ओके, हा mRNA कुठं आला आता सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या रायबोझोमवर आला. कळालं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या एका भागाला. आता हे रायझोब्लामला काय म्हणलं जातं प्रोटीन फॅक्टरी म्हणलं जातं. काय म्हणलं जातं प्रोटीन फॅक्टरी. कारण त्याच्या काळात काय आहे सगळी प्रोटीन आहे. ओके, आता प्रोटीन सिंथेसिस करायचे म्हणल्यावर प्रोटीन वाल्याकडे जावं लागतं का नाही. आणि या प्रोटीन सिंथेसिसहून तुमचं असतं की तुमच्या येणाऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर कसे तयार होणार. ओके, आता ही प्रोटीन सिंथेसिस करत असताना या रायबोझोम आल्याच्या नंतर
या रायबोझोमवर काय आहे, प्रत्येकाला देण्याचे अमिनो ऍसिड असतात. काय असतात? अमिनो ऍसिड. माहिती होतं आपल्याला अमिनो ऍसिड असतात. आता जवळपास किती आहेत? 20,000 अमिनो हे असतात. किती असतात? एक मी घेतलं नाही वाटतं. 20 अमिनो ऍसिड असतात. किती असतात? 20 अमिनो ऍसिड. आता याच्यावर मी समजा तुम्हाला रेषा कमी दिला mRNA, परंतु इथं हजारो कोडॉन असतात. किती असतात? हजारो कोडॉन असतात. आणि प्रत्येक हजारो कोडॉनसाठी हजारो अमिनो ऍसिड असतात. किती असतात? हजारो अमिनो ऍसिड. मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर इथं तर 20च अमिनो ऍसिड आहेत. अरे इकडे लक्ष द्या ना मूर्खा, इथं तर 20च अमिनो ऍसिड आहेत. मग 20 अमिनो ऍसिडचं त्याचं हजारो त्याला अमिनो ऍसिड कसे काम करतात? तर बघा एक उदाहरण आहे. अल्फा, एका इंग्लिशमध्ये अल्फाबेट किती आहेत? 26 अल्फाबेट आहेत. परंतु मी वाक्य एक लिहू शकतो, एक धडा लिहू शकतो, एक अख्खं पुस्तक लिहू शकतो. कळाले? त्या अल्फाबेटला फक्त तोडून मोडून मागं पुढे करून काहीतरी शब्द बोलून. कळाले का नाही? तशाच प्रकारे फक्त माझ्याकडे 20 अमिनो ऍसिड आहे माझ्याकडे, परंतु त्या 20 अमिनो ऍसिड करून काय करतो, त्याची वेगवेगळी सिक्वेन्स लावून मी काय करतो, हजारो अमिनो ऍसिड तयार करू शकतो. मग हे अमिनो ऍसिड इथं बसवायचे. आता कुठं बसवायचे? तर mRNA वर. आता झालं mRNA. आता ट्रान्सलेशन मध्ये काय बघायचे, नंतर माझ्याकडे एक आहे tRNA. कोण आहे? tRNA. आता हे tRNA काय करते, असणारे जे अमिनो ऍसिड आहेत त्यांना काय करते, त्या tRNA ची अशी आकृती आहे कस तरी. ओके, त्या tRNA वर काय करतो तो, उचलून याला घेऊन जाणार आहे. कुठं घेऊन जाणार आहे? आता याच्यामध्ये दुसरा एक हे आहे बघा, या प्रत्येक 3 अमिनो ऍसिड साठी एक अमिनो ऍसिड, सॉरी 3 न्यूक्लिओटाइड साठी एक अमिनो ऍसिड बसत असते. किती बसते? एक अमिनो ऍसिड. समजा या 3 साठी एक, असं कळाले का? या 3 साठी एक, या 3 साठी एक, या 3 साठी एक, असं या 3 साठी एक अमिनो ऍसिड बसत असते. बरोबर आहे? तर या तिघांना काय म्हणतात? ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे 3 न्यूक्लिओटाइड एकत्र झाले, 3 न्यूक्लिओटाइड एकत्र करून त्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन किंवा 1 ट्रिपलेट कोडॉन म्हणू शकतो. आता कोडॉन जरी म्हणलं तर समजून घ्यायचं ट्रिपलेट कोडॉन आहे. ओके, तर ट्रिपलेट कोडॉनवर लागत असते अमिनो ऍसिड लागत असतात. मग अमिनो ऍसिड ट्रान्सफर करायचं काम कोण करणार आहे? tRNA. आता ते जे माहिती आणलेली आहे, कोणती माहिती आणलेली आहे? जेनेटिक कोडॉनची माहिती आणलेली आहे. बरोबर आहे? तर जेनेटिक कोडॉनची माहिती आणून आता प्रोटीन सिंथेसिस करण्याची, फक्त प्रोटीन बनवायची माहिती आणली. ओके, पण प्रोटीन बनण्यासाठी कोण महत्वाचे आहेत? अमिनो ऍसिड महत्वाचे आहेत. कोण महत्वाचे आहेत? अमिनो, मराठीमध्ये त्याला अमिनो आम्ल म्हणतात. तर हे अमिनो आम्ल महत्वाचे जे आहेत ते तिथं आणण्याचं काम कोण करणार आहे? tRNA. म्हणजे एका ठिकाणाहून हे अमिनो ऍसिड त्या रायबोझोमवर नेणं, याला म्हणायचं ट्रान्सलेशन. काय म्हणायचं? ट्रान्सलेशन, भाषांतरण. कळालं का? ओके, नंतर आहे, तर बघा या ठिकाणी आपण आता बघितलं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. तर ज्या ठिकाणी जीन्स मधली जी माहिती आहे ती माहिती काय केली, कॉपी केल्यानंतर ते न्यूक्लिओटाइड आहे त्याच्यावरचे त्यानुसार mRNA आपला बनला, त्याला म्हणायचं आपण ट्रान्सक्रिप्शन. असणारी जी कॉम्प्लिमेंटरी माहिती आहे ती mRNA वर तयार केली. आता जो हे mRNA तयार झाले आहे तो येणार आहे सायटोप्लाझम मध्ये. कुठे येणार आहे? सायटोप्लाझम मध्ये. जे सायटोप्लाझम मध्ये रायझोबियम हे असते, कोण? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात बघा. 2 प्रकार आहेत त्याचे. कोणकोणते? सॉफ्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असतात आपले रायझोबियम. काय असतात? रायझोबियम. आणि हे रायझोबियमवर आता हा जो mRNA आहे तो कुठे जाणार आहे? रायझोबियमवर जाणार आहे. कुठे जाणार आहे? रायबोझियम. का जातो रायबोझियमवर? कारण रायबोझियम इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन फॅक्टरी. तो काय आहे? प्रोटीन फॅक्टरी आहे. प्रोटीन निर्माण करण्याची फॅक्टरी आहे, तुम्ही जसं म्हणता कारखाना आहे तसं. ओके, तर प्रोटीन फॅक्टरी मध्ये रायझोबियमवर कोण गेला? आपला mRNA गेला. आता प्रत्येक mRNA आपण माहिती आहे त्याच्यावर न्यूक्लिओटाइड आहेत. बरोबर आहे? तर हजारो न्यूक्लिओटाइड असतात. किती असतात? हजारो न्यूक्लिओटाइड असतात. आणि त्या हजारो न्यूक्लिओटाइड साठी आता अमिनो ऍसिडचे प्रकार किती आहेत? 20 अमिनो ऍसिडचे प्रकार आहेत. किती आहेत? 20 अमिनो ऍसिडचे प्रकार असतात. मग ते हजारो न्यूक्लिओटाइडला 20 अमिनो ऍसिड पुरतील का? नाही. तर जसं उदाहरण सांगितलं मी की जसे की इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट असतात. 26 अल्फाबेट वरून मी एक शब्द तयार करू शकतो, एक वाक्य तयार करू शकतो, एक पुस्तक लिहू शकतो, असं सगळं तयार करू शकतो. त्याच्या फक्त मी मागे पुढे लावून. बरोबर आहे? त्याच प्रकारे हे 20 अमिनो जे ऍसिड आहेत त्यांची सिक्वेन्स लावून जो हरगोविंद खुराना जो आपला हे आहे सायंटिस्ट आहे त्यानं काय सांगितलेलं आहे, कोणती तुमची पेअर आहे, समजा AGC असं आहे, तर AGC ला कोणता अमिनो ऍसिड बनतो त्या अमिनो ऍसिडचे नाव आहे. आता इतकं डिटेल मध्ये तुम्हाला नाही 11वी 12वी नंतर येईल. तर कोणता अमिनो ऍसिड बसते हे त्या सायंटिस्टने सांगलेलं आहे. त्याला नोबेल प्राइज सुद्धा भेटलेलं आहे. ओके,
तर कोणत्या कोडॉनसाठी कोणता अमिनो ऍसिड बसेल, कोणता तुमचा ट्रिपलेट कोडॉन आहे, आणि एका याच्यामध्ये 3 असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे जे न्यूक्लिओटाइडची पेअर आहे तर तिघांना एकत्रित काय म्हणायचं, ट्रिपलेट कोडॉन, किंवा त्याला काय म्हणतो, वन ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं. ओके, वन ट्रिपलेट कोडॉन. तर याच्या तर आपल्या जे एमआरएनए आहे, एमआरएनए वर बनलेले जे न्यूक्लिओटाइड आहेत, तर प्रत्येक न्यूक्लिओटाइडला जर 3 न्यूक्लिओटाइड आहेत त्या तिघांना आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. आणि हे ट्रिपलेट कोडॉनवर अमिनो ऍसिड ठरलेले असतात की कोणता अमिनो ऍसिड बसेल आहे. आणि तो कोण सांगलेला आहे, कोणत्या सायंटिस्टने सांगलेला आहे, हरगोइंग खुराना. आणि यांना याच्यासाठी नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे कोणते न्यूक्लिओटाइड आहे, समजा AGC आहे तर त्याच्यावर कोणत्या नावाचा अमिनो ऍसिड बनतो हे त्यांना सांगितलेलं आहे. ओके, आता हे जे अमिनो ऍसिड बसण्याची प्रोसेस आहे, मग हा अमिनो ऍसिड बसवण्यासाठी कोण काम करणार आहे, आता टीआरएनए. कोण काम करणार आहे, टीआरएनए. टीआरएनए ला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन, काय म्हणतो, ट्रान्सफर आरएनए. काय म्हणायचं त्याला, ट्रान्सफर आरएनए. मग ह्या ट्रान्सफर आरएनए आहे, याच्यावर असणारी जी माहिती आहे, कुणावर, आता माहिती आपल्याला याच्यावर जेनेटिक कोडॉन आपण याच्यावर आणले, एमआरएनए आणलेले आहेत. तर त्याच्यासाठी पेअरिंग असणारे, म्हणजे समजा कोणता न्यूक्लिओटाइड लागायला बरोबर त्याच्यासाठीच तिथं कोडॉन आणणार आहे, कळले का. हा, आणि याच्या हे जे टीआरएनए वर आणणार आहे, समजा जे कोडॉन आहे तुमचा, ऍज पर द मेसेज ऑन द एमआरएनए अमिनो ऍसिड आर सप्लाइड बाय द टीआरएनए. जसे मेसेज आहेत म्हणजे जसे कोडॉन आहेत, कळले का, कारण त्यांना सुद्धा माहिती की कोणता कोडॉन लागते, असं कोणते बी आणून ठेवत नाही, हे तुमच्यासारखे नाहीत. त्याला माहिती आहे, त्यांना लय हुशार आहे. आपल्या जे एवढं सेल मध्ये सगळ्या भानगडी होतात दररोजच्या दररोज, कळले का. हा, तुम्ही तर श्वास घ्यायला तरी तुम्हाला काय काय भानगडी व्हायला माहिती आहे का. तुम्ही श्वास घेत असता, श्वास घेतल्यानंतर कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर पडते माहिती आहे का. हा, तर शरीर तुमचं खूप सारं तुमच्यापेक्षा जास्त मेहनत तुमचं शरीर करते. तुम्ही किती मेहनत करता तुमच्यावर डिपेंड आहे. आता पेपर तपासून सांगतो किती मेहनत करतात. तर जी माहिती आहे कुणावर, एमआरएनए वर जी माहिती आहे, ती एमआरएनए ची जी माहिती आहे ती कुणाकडे, याच्या ट्रिपलेट कोडॉन काय करणार आहे, टीआरएनए काय करणार आहे, त्याला लागणारे, त्याला परस्पर लागणारे, त्याला पूरक असे अमिनो ऍसिड तिथं आणून ठेवणार आहे. बरोबर आहे. आता हे ठेवल्याच्या नंतर समजा इथं आता हा रायबोझोम असा इथं होता. ओके, आता इथं जर पेअरिंग झाली की हा रायझोबियम काय करत असतो, असा पुढे सरतो. एक ट्रिपलेट कोडॉन सरकून पुढे सरकतो, कळले का. एक ट्रिपलेट कोडॉन हे झाला की समजा इथून पुढे सरकणार, इथं जाणार, इथं गेला की पुन्हा हा टीआरएनए आणणार, इथं अमिनो ऍसिड बसवणार. ओके, पुन्हा हे 3 झाले, या दोघांचे झालं की एक ट्रिपलेट कोडॉन सोडून पुन्हा इथं जाणार, कळले का. रायझोबियम असं त्या एमआरएनए पुढे पुढे सरकायला आहे, आणि कितीनं सरकणार आहे, एक ट्रिपलेट कोडॉनच्या यानं सरकायला आहे. बरोबर आहे. आणि या सरकण्याच्याच प्रोसेसला आपण म्हणतो स्थानांतरण. काय म्हणायचं, स्थानांतरण. कितीच्या अंतरानं सरकतंय असं जर म्हणलं तर 1 ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनं सरकतो, कळले का. आणि यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. ओके, आणि आता ह्या ज्या जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, आपले जे न्यूक्लिओटाइड आहेत, न्यूक्लिओटाइड जुटल्याच्या नंतर त्याच्यावर एक अशी हे बनायला आहे, अमिनो ऍसिड बनायला आहे. या अमिनो ऍसिड आणि या दोघांमध्ये एक चेन असते. या अमिनो ऍसिड या पुढच्यामध्ये एक चेन असते, याच्यामध्ये एक चेन असते, अशी अमिनो ऍसिडची चेन तयार व्हायची. काय होत असते, आणि जो बॉन्ड आहे या दोघांमध्ये, जो बॉन्ड आहे अमिनो ऍसिड मधला जो बॉन्ड आहे, त्याला कोणता बॉन्ड म्हणतात रे, त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. व्हेरी गुड. त्याला काय म्हणायचं, पेप्टाइड बॉन्ड म्हणायचं. काय म्हणायचं, पेप्टाइड बॉन्ड. आणि आता खूप सारे पेप्टाइड बॉन्ड एकत्र आले तर त्याला काय, त्याच्यापासून जो बनणारे आहेत असे खूप सारे पेप्टाइड बॉन्ड राहिले. आता अमिनो ऍसिडला समजा बाजूला घेतलं तर असे पेप्टाइड बॉन्डची चेन तयार होईल. आणि खूप सारे जे पेप्टाइड आहेत जास्त आहेत म्हणून त्याला म्हणतात पॉलीपेप्टाइड. काय म्हणायचं, पॉलीपेप्टाइड. म्हणजे एकापेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणतात पॉलिमरेज. पॉलिमरेज वगैरे तुम्हाला कार्बन चॅप्टर मध्ये आहे. तर पॉली कशामुळे घेतलं, जास्त आहेत म्हणून. तर किती आहेत असे सगळं खूप सारे अमिनो ऍसिडची चेन आहे, त्याला म्हणायचं पॉलीपेप्टाइड चेन म्हणायचं. ओके, आता पॉलीपेप्टाइड किंवा हे जे मधामध्ये असणारे जे बॉन्ड आहेत त्याला म्हणायचे पेप्टाइड बॉन्ड म्हणायचं. काय म्हणायचं, पेप्टाइड बॉन्ड. मग समजलं का, तिन्ही पण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या तिन्ही गोष्टी सांगितल्या. नंतर एक तुम्हाला एक म्युटेशन एक भानगड आहे. आता म्युटेशन हे काय भानगड ते बी लगेच सांगून टाकतो. आता हे इथपर्यंत लक्षात घ्या. आता तुम्हाला मेनी सच चेन्स आर कॉल्ड टुगेदर फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. आता खूप साऱ्या चेन आहेत सारख्या, अशा साखळ्या खूप सारे एकत्र आले तर अशी गुंतागुंत तयार होईल का नाही. त्या गुंतागुंतीला म्हणायचं कॉम्प्लेक्स प्रोटीन. काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स प्रोटीन. आपण सगळी भानगड कशासाठी चालली होती, प्रोटीन सिंथेसिस करायला, प्रोटीन बनवण्यासाठी. बरोबर आहे.
मग जे प्रोटीन बनलेलं आहे त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स प्रोटीन. काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे गुंतागुंतीचं प्रथिने. काय म्हणायचं? गुंतागुंतीचे प्रथिने. या गुंतागुंतीच्या प्रथिन्यावर काय असतं आपल्याला? प्रोटीन कंट्रोल्स व्हेरियस प्रोटीन कंट्रोल्स व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स टू. आपण कसे आहोत, आपण कसे दिसतो, आपली चालबिचल कशी आहे, आपलं राहणं कसं आहे, हे सगळं कशावरून डिपेंड आहे? या या कॉम्प्लेक्स प्रोटीनवर डिपेंड आहे. कळाले? म्हणजे हे झालेले बदल जे आहे डीएनए मध्ये जे व्हायलेत बदल, त्याच्यानुसार आपले जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म जुळत असतात. आपण म्हणतो ना एखादा मुलगा सेम टू सेम त्याच्या पप्पासारखा आहे, याचा अर्थ काय आहे? ते प्रोटीन कॉम्प्लेक्स जे आहे ते जास्तीत जास्त गुणधर्म जीन्स कुठून ट्रान्सफर झालेले आहेत? त्याच्या वडिलांकडून. तर तसा प्रकार असतो. आता हे प्रोटीन सिंथेसिस जर झालं, आता इथपर्यंत समजल्या तिन्ही गोष्टी. ट्रान्सक्रिप्शन काय आहे, ट्रान्सलेशन काय आहे, ट्रान्सलोकेशन काय आहे. पुन्हा एकदा डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो की नेमकी भानगड एका 2 वाक्यामध्ये सगळं सांगतो. बघा, ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपल्याला बघायचे प्रतिलेखन, म्हणजे प्रतीची लेखन करायची म्हणजे कॉपी करायची आपल्याला. बरोबर आहे? कुठून कॉपी करणार? आपला सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या मध्ये डीएनए आहे. डीएनए वर कोणती माहिती मी कॉपी करणार आहे? डीएनए वर मी माहिती कोणती कॉपी करणार आहे? तर डीएनए कॉपी माहिती करणार आहे जी याच्यासाठी काम आहे. कोणासाठी काम करते? ती प्रोटीन सिंथेसिस करण्याची मला माहिती देणार आहे. आता मला तुझ्याकडे माहिती आहे, परंतु मला माहिती नाही की एखादं काम कसं करतात. मी तुझ्याकडे काऊन करणार? ते काम जाऊन शिकणार आहे. बरोबर आहे? म्हणजे ती कला मी स्वतः अवगत करणार आहे. मग एमआरएनए काय करत असतो? त्याच्यावर असणारे न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड कसे असतात? एजीसीटी आपण बघितलं. बरोबर आहे? मग ते एजीसीटी असे सगळे पेअर आहेत. न्यूक्लिओटाइड खूप सारे आहेत. मग त्यांना कॉम्प्लिमेंटरी पेअर करणार. त्या कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? पूरक असे करणार. पूरक म्हणजे त्यांना जुळणारे. म्हणजे समजा ए जर असेल तर याच्यावर कोणता तयार होणार? टी होणार. याच्यावर जी असेल तर त्याच्यावर कोणता होणार? सी होणार. कळाले? मग ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी कोडॉन तयार केला आपण. मात्र ती कशी असते? सिंगल स्टँडर्ड असते. जर समजा थायमिन, फक्त एक फरक काय आहे? थायमिन ऐवजी कोणता असणार आहे? एमआरएनए वर युरासिल असणार आहे. कळालं? मग थायमिन ऐवजी युरासिल असलेले जे असा एमआरएनए तयार झाला. मग हा जो एमआरएनए तयार झाल्याच्या नंतर कुठे जाणार आहे पोरांनो? सायटोप्लाझम मध्ये जातो. सायटोप्लाझम मध्ये रायझोबियम आहे. रायझोबियम वर हा काय होणार आहे? एमआरएनए तिथं जाणार आहे. आणि हा जो रायझोबियम आहे, हा रायझोबियम वर त्याला काय आहे? रायझोबियम वर काय जातो? कारण तो काय आहे? प्रोटीन फॅक्टरी आहे. बरोबर आहे? आता प्रोटीन फॅक्टरी करण्यासाठी त्याला अजून काय लागतात? त्याला अजून प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी त्याला लागतात अमिनो ऍसिड. काय लागतात? अमिनो ऍसिड. त्याला म्हणायचं अमिनो आम्ल. आता हे जे लागणारे अमिनो आम्ल आहेत कुणाद्वारे उचलून येणार होतं? टीआरएनए. इथून उचलून येणार म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगतो की त्याचं स्थानांतरण करणार आहे. तिथून घेऊन जाणार आहे आणि तिथं कोडॉन करणार आहे. परंतु त्या अगोदर भाषांतरण हे समजा. बघा, ट्रान्सलेशन म्हणजे काय? तर जे आलेले कोडॉन आहे त्याला पूरक असे बसवणार आहेत. समजा टीआरएनए सुद्धा बसणार आहे. तुम्हाला सांगितलं तुमच्यापेक्षा टीआरएनए हुशार आहे की त्याला सुद्धा माहिती आहे. समजा इथं माझ्याकडे आता ट्रिपलेट कोडॉन आहे एजीसी. तर एजीसी वर आता कोणता अमिनो ऍसिड आणणार आहे इथं ठरलेलं आहे. परंतु एजीसी वर त्याचे पूरक असे त्याचे न्यूक्लिओटाइड सुद्धा बसणार आहेत. ओके, कोणता? ए वर कोणता बसेल? थायमिन बसेल का? एमआरएनए आहे तो युरासिल बसेल. जी वर सी आणि सी वर जी समजा. आणि हा जो आहे त्याच्यावर असा एक अमिनो ऍसिड असणार आहे. आणि अमिनो ऍसिड सुद्धा नावं ठरलेले असतात. ओके, तर हे नंतर आहे तुम्हाला डिटेलमध्ये जाऊया. तर याच्यावर कोणते बसणार आहेत त्याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन, भाषांतरण म्हणणार. ओके, आणि त्याच्यावर अमिनो ऍसिड कोणते बसणार हे सुद्धा ठरलेलं असतं. आता हे जे अमिनो ऍसिड असे बसलेले आहेत सर्व, तर अमिनो ऍसिड असे एक याच्यावरचे ट्रिपलेट कोडॉनवरचे अमिनो ऍसिड आणि हे रायझोबियम जो आहे एकाचा 3 याचा कंप्लीट झाला की हा रायझोबियम काय करणार आहे? एका ट्रिपलेट कोडॉननं पुढे सरकतो. बरोबर आहे? एका ट्रिपलेट कोडॉननं पुढे सरकतो. त्याला काय म्हणणार आपण? ट्रान्सलोकेशन, स्थानांतरण असं म्हणतो. तर हे अमिनो ऍसिड जे एकमेकांना असे जोडतात, तर त्याचं कोणत्या बॉन्डनं जोडतात? तर ते पेप्टाइड बॉन्डनं जोडतात. पुन्हा जोडतात पेप्टाइड बॉन्डमुळे जोडलेले असतात किंवा जोडत असतात. आणि असे जे चेन तयार व्हायली त्याला म्हणायचं पॉलीपेप्टाइड चेन म्हणायचं. काय म्हणायचं? पॉलीपेप्टाइड चेन. आणि हे जे सगळे जे पॉलीपेप्टाइडचे चेन आहेत ते असे एकत्र बनल्यानंतर त्याच्यापासून काय म्हणते? कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणते. आणि त्या कॉम्प्लेक्स प्रोटीनवर आपले कॅरेक्टरिस्टिक अवलंबून असतात. आता याच्यानंतर एक आहे म्युटेशन. काय आहे? या सगळ्या तिघाच्या नंतर एक आहे भाग तुम्हाला म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? तुम्ही हे कधी ऐकलं असेल बघा. क्रिस 3 मूवी बघितला सर्वांना. तर क्रिस 3 मध्ये त्यांना म्युटंट तयार करतात. म्युटंट म्हणजे काय? ते फ्रॉग आहे किंवा तो बघा एक असं असते फ्रॉग असते, त्याच्यामध्ये असे जीन्स टाकले जातात. कशाचे? बेडकाचे जीन्स टाकले तो माणूस जो आहे बेडकासारखा उड्या मारतो, त्याची जीभ निघते बाहेर. बघितलं कशामध्ये होतंय? क्रिस 3 मध्ये होतं का नाही? म्हणजे त्यांच्या जीन्स मध्ये चेंज केला, त्यांना म्युटेशन केलं. त्याचं काय केलं? म्युटेशन. मग आता म्युटेशन म्हणजे काय? तर आता हे ठरलेलं आहे. समजा बघा,
हे प्रत्येकावर ट्रिपलेट कोडॉनचे असे ठरलेले आहे कोडॉन. हा, आता एखाद्या वेळेस चुकीनं काय होतं, कोणत्या तरी जेनेटिक प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा मधामध्ये जेव्हा कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार करायला त्याच्या वेळेस म्हणा, काहीतरी भानगडीमुळं काय होते त्याच्यामध्ये एक जीन जो आहे, एखादा कोडॉन काय होतो, एखादा जास्त येतो. समजा आपल्याला माहिती इथं AGC असं ठरलेलं आहे, तर याच्यामध्ये थायमिन एखादा एक्स्ट्रा झाला तर काय होईल रे, सगळा सिक्वेन्स चुकून जाईल, कारण अॅमिनो ऍसिड तर बसलेले होते बरोबर. त्यांनी आता समजा तिघांना एक अॅमिनो ऍसिड लागणार आहे, एक अॅमिनो ऍसिड त्याचं काहीतरी XYZ नाव आहे. आता हे अॅमिनो ऍसिड लागणार आहे याच्यासाठी, परंतु इथं जर एक्स्ट्रा आला तर आता या 3 वर जे बसलेला होता त्याच्या समजा त्याचं सिक्वेन्स बदलून जाईल इथे एक्स्ट्रा आल्यामुळे, कळाले का. आणि अशा याच्यामध्ये एखादा जो न्यूक्लिओटाइड आहे, जास्तीचा जर न्यूक्लिओटाइड आला तर त्याला म्हणायचे म्युटेशन. आता म्युटेशन म्हणजे काय, तर न्यूक्लिओटाइड जास्त आल्यामुळे काय होईल रे, मग गुणधर्म बदलतील. आता येणारा जे नवीन ऑफस्प्रिंग आहे किंवा येणारा जो अपत्य आहे त्याच्यामध्ये काय होतात, काही ना काही कॅरेक्टरिस्टिक बदल होतात. मग त्याच्या गुणधर्मामध्ये काहीतरी बदल, वाढ कमी राहणं किंवा त्याच्यामध्ये पांढरे केस होणं, मग डोळ्यामध्ये काहीतरी चूक होणं, अशा कोणत्याही गुणधर्म बदलू शकतात आणि यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन असं म्हणतो. समजलं. मग 4 गोष्टी आज आपण शिकलो, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन. प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. आणि म्युटेशनला काय म्हणतात, एकदम खाली उत्परिवर्तन. हा, उत्परिवर्तन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणतं परिवर्तन होते आपल्याला त्याच्यामध्ये हे आहे. 4 गोष्टी समजल्या. नोट्स तुम्हाला सांगतो का कशा काढायच्या किंवा घेऊन देतो. धन्यवाद. आजच्यासाठी एवढा व्हिडिओ. आता या पार्ट मध्ये अर्धा पार्ट झाला, याच्या पुढचा पुन्हा अर्धा पार्ट मध्ये आपण पुढचा व्हिडिओ टाकणार आहोत. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि माझ्या जो युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.